हातात घेतली, तू बोलू नकोस, मी सांगतो म्हणाले तुला काय झालं. एक सर मला आठवली गोष्ट सांगतो. एक युरोपियन अधिकारी, त्याची बायको आणि ते मुलगी, ती मुलगी 13-14 वर्षाची 7-8 वर्षाच्या मुलीसारखी काही नाही, अशी आशक्त होऊन चालली. तेव्हा त्यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी नाडी पाहिली, तिच्या पोटाला थोडी सूज होती. मुंबईच्या डॉक्टरने सांगितलं की हिला पोटात रोग झाला तर ऑपरेशन करायला पाहिजे. ऐकू नका म्हणले त्यांचं, मी काढा देतो, तो हिला महिनाभर द्या, आणखी म्हणजे बरी होईल. तर तिला जंत झाले होते पोटामध्ये. तेव्हा त्याला कल्पना नाही ते युरोपियन यांना इंग्रजी येतोय म्हणून, रेल्वे झालेले ग्रस्त, त्यांनी नाडी पाहून सांगितलं, ते इंग्रजी नाव सांगितलं त्या रोगाचं. तेव्हा तो चकित झाला, त्यांनी ते श्रद्धेने केलं आणि पुढे ती एकदम मग बदलली, निराळी झाली. बरं का, माझ्या म्हणण्याचं हे तुम्ही करायचं. त्यांना विचारलं की तुम्ही औषध देता, ती औषध आम्ही दिली परिणाम होत नाही. तेव्हा ते काय म्हणाले की मला नाडी जे समजते त्याचं कारण एक तर म्हणाले मी पैशाची अपेक्षा कधी करीत, पैसा घेत नाही, आणि दुसरं परमेश्वराची प्रार्थना करतो की हिला बरं होऊ दे, यामुळे म्हणजे बरं होत. एक विचार कशी गोष्ट आहे बघा. तेव्हा त्यांनी जो शक्ती संचय होतो हे योगाचं मर्म आहे. परमार्थ सरळ मीच असं म्हणे की शक्ती संचयच आहे. त्याच्या बोलण्यामध्ये सामर्थ्य तेच असेल, वागण्यात, बोलण्यात, पाहण्यात, सगळीकडे नुसती दृष्टी त्यातून काम केली. मग असं जर आहे तर म्हणाले हा मार्ग चालत असताना स्वर्ग सुखाची सबंध एकदम उपलब्धी होते, मोक्षाची खाण उघडते, नाना तऱ्हेच्या सिद्धी येतात. मग पुढे आणखी एका दाखवतात विरोधाभास. निधीजे पूर्वी लिया मोहरा की येई जे पश्चिमे किया खरा, निश्चलपणे धनुर्धरा चालणे येतीचे. तुम्ही सगळे बुद्धिमान लोक आहात, सुशिक्षित आहात. पंथराज आहे ना, पंथराज म्हणजे मार्ग चालणार, मार्ग चालायचंच ना. ते म्हणले इथं चालणं कसं आहे, निश्चलपणे चालणे येतीचे धनुर्धरा. का मला असं सांगता का नाही, हा मार्ग आहे, हा मार्ग नेणारा आहे, तो चालण्याचा मार्ग आहे, भगवंतापर्यंत नेणारा मार्ग आहे. आणि म्हणाले निश्चलपणे चालणे येथीचे धनुर्धरा. हा विरोधाभास नाही का? म्हणजे इथलं चालणं म्हणजे निश्चय होणं, हे चालणं इथलं समजेना. म्हणजे हा मार्ग मी चालतो आहे हे केव्हा ठरेल, माझं मन चित्त निश्चल होईल तितका मी या मार्गावर. हे एक. दुसरं पहिला ओळीत सांगितलेलं आहे, तुम्हाला पश्चिमेकडे जायचंय, तुमचा मुक्काम पश्चिमेला आहे, म्हणजे तुमच्या पंथाचा मुक्काम. आणि तुम्ही निघाले पूर्वीच्या बाजूला, आणि पूर्वेच्या बाजूला जाऊन पश्चिमेकडे येता. अरे हे नाटक काय आहे? निधीजे पूर्वी लिया मोहरा, पूर्वीच्या मार्गाला लागले आहेत आणि जायचे पश्चिमेला, तर की येई जे पश्चिमेची या घरा. त्याचा अर्थ असा, पूर्व म्हणजे सूर्यास्त, सूर्याचा उदय, पश्चिम म्हणजे सूर्यास्त. तर साधन कोणतंही असेना, अहंकाराशिवाय होणंच शक्य नाही. मी काय बोलण्याचा अर्थ आहे, तो सात्विक अहंकार पाहिजे. आणि साधनाची तारीफ अशी आहे की अहंकाराला धरून आरंभ आहे, अहंकाराला शून्य करणं हे शेवटचं आहे, ती पश्चिम आहे, सूर्यास्त. म्हणून निधीचे पूर्वी लिया मोहर, मोहर म्हणजे रस्ता, मार्ग आक्रमण करतोय, कर्म करतोय, निष्काम कर्म करतोय. तेव्हा कर्म करता करता कर्म शून्य होऊन जात आणि शेवटी आतमध्ये जातो, सूर्यास्त होऊन जातो. काय विवेचन आहे काम. असं वाटतं दुसऱ्या वेळेला हे आपल्यासारख्याच कामच नाही की काय कोणा ठेव. जो ज्ञानी पुरुष आहे ना त्याला समाधी लागेल ऐकल्याबरोबर, त्याचा अनुभव बोलतायत ना. असं काय करतात, येणे मार्गे जया ठाया जाळीजे, तो गावा आपणच होईजे.
का हे सांगू काय सहज जाणसी तू सांगायला कशाला पाहिजे म्हणाल. तू जाणतोच आहेस की ज्या गावाला ह्या मार्गाने तुम्ही जाता तो गावच बनून जातो म्हणाल. म्हणजे ज्या परमात्मा स्वरूपाकरता मी खटपट करतो तद्रूपच मी होऊन जातो. तेच पार्थे हे ऐकल्यावरती अर्जुन म्हणाला तेच पार्थे म्हणतले देवा तरी तोच मग तेव्हा का आरती समुद्र काढावा बोलत जीव. अरे भगवंता तू सगळं हे सांगताना माझी उत्कंठा इतकी वाढलेली आहे की त्या उत्कंठा रूपी समुद्रामध्ये मी गटांना खातोय. त्या लवकर सांग ना मार्ग तो मी का वेळ लागतो आहे. हे त्यांनी आपल्याकरता लिहिलेलं आहे किंवा हा मार्ग काय सांगा तरी एकदा. मग सुचौदेशे प्रतिष्ठाप्य स्थिरमात्मा नात्युषितम नातिनी असं याचं वर्णन आहे. शुचौदेशे प्रतिष्ठाप्य जागा कशी पाहिजे अत्यंत पवित्र अशी जागा पाहिजे. पुढच्या 500 ओव्या आहे तुम्हाला काय सांगू इतकं सौंदर्याचं वर्णन आहे त्या जागेचं. असं वाटतं काय हा पुरुषाची जगाकडे पाहण्याची सौंदर्य बरं का. पवित्र देश तिचा काय सांगते शुचौदेश ते आता ऐका आपण त्यात काही फारसं कठीण नाही समजायला. तरी विशेष आता बोली गेलं सांगतो तुला म्हणलं बघ काय आहे परी ते अनुभवे उपयोगा येईल. मी सांगितलं तरी तुला अनुभव घ्यावा लागेल तर उपयोगी होईल. म्हणून तैसे एक लागेल स्थान पाल म्हणून त्या मार्गाला पोषक उपयोगी पडेल असं तू स्थान पहा. आता कसं जेत आरामकेचे कोडे बैसरिया उठो नावडे वैराग्याची दुनी व चढे देखील या. ते स्थान असं पाहिजे की ते पाहिल्याबरोबर वैराग्य दुप्पट जोराने आलं पाहिजे. रेल्वेच्या जवळ आमच्यासारखं घर उपयोगाचं 12 बाय म्हणून चालल्या गाड्या येत आहे आणि त्यात मग जाळपोळ आहे मारामारी आहे लाठीमार आहे. असं आहे बघा काय कल्पना आहे त्या पुरुषाची. त्या नेवाशाला त्या दगडाशी बसून त्यांनी त्या आश्रमाचं वर्णन केलंय. अहो हे काय सुरुवात अशी आहे आराणकेचे निकोड आराणक म्हणजे इच्छा उत्कटता त्याच्या कौतुकानं बैसरिया उठून आवडे जागेवर हाल असं वाटत. एखाद्या लोणावळ्याला वगैरे या दिवसामध्ये वनश्री फुललेली आहे एकांत आहे सुंदर संध्याकाळची वेळ तुम्ही जाऊन बसलात चला 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 अरे बसू दे जरा नाही तर मुंबई आहेच की आपली सारखी माणसं 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 मुंग्यासारखी माणसं काय असेल म्हणून सहज बसल्यानंतर उठावसं वाटलं नाही. हे निगेटिव्ह आहे नकारात्मक आहे. अरे नाही वैराग्य दुणावे ज्या काय प्रपंचाची कटकट नको. पुढे म्हणाले जो संती वसविला ठाव तिथे कुणीतरी संत राहिलेला आहे. संतोषास सावावं मदत आहे. बसल्यानंतर मन संतोषच पावतो त्याला मदत होते. मना होय उत्साह हो धैर्याचा अभ्यास करण्याचा माणसाला हुरूप येतो अशी ती जागा पाहिजे. एक उदाहरण सांगतो. एक कोलटकर होऊन गेले अलीकडे झाले त्यांचा एक पातंजल सूत्रावली मोठा ग्रंथ आहे आपल्याला पाहिला असेल. त्यात त्यांनी ते सातारला एका घरामध्ये राहत होते. यादव गोपाळ पेठेमध्ये एका घरामध्ये राहत होते. वरच्या मजल्यावर 2 मजल्याचं घर. तेव्हा काय व्हायचं ते थोडा योगाचा अभ्यास करीत असत. तिथे गेले की नाही ते मूळचे सांगलीचे मला वाटतं त्यांच्या मुली पुण्याला होते. तेव्हा त्यांना तिथे फार स्फूर्ती यायची. चौकशी केली तिथे काय तर एक संन्यासी 10 वर्ष तिथे योगाचा अभ्यास करीत असत हे त्यांना कळलं. म्हणून संती वसविला ठाव बरं का. ज्या ठिकाणी संत कोणीतरी राहिलेला आहे तिथे त्या विचार तरंगते असतात बरं का. म्हणजे आपण घरामध्ये सुद्धा एखादा जर असा अधिकारी पुरुष असेल तर त्या घरामध्ये तुम्ही तेवढे संवेदनशील पाहिजे तर बरोबर तुम्हाला कळेल की इथे कोणीतरी चांगला गेला. म्हणून संती वसविला ठाव संतोषास सावाव. एक नाव आठवत नाही आता बघा. एक युरोपियन ब्रिटिश माणूस समर्थांच्या आश्रमात गेला. समर्थ असताना सज्जनगडला त्यांनी वर्णन केलेलं इंग्लिश मध्ये बरं का. तर तो म्हणाला तर मुळच टागाच होता बरं का. पण तिथे जो हा स्वामी होता म्हणजे समर्थ त्याला पाहायला बरोबर संतोष वाटला.
आणि खाणं अन्न साबून फिरवलं वाटतं. काय असं नाही का? पुढे भ्रष्ट होते जाऊ द्यावं. मी म्हणतो ना, आम्ही लोकच त्यांचा पराभव करतो. त्याला काय करणार? म्हणून गॉड सेव्ह मी फ्रॉम माय फ्रेंड्स, फ्रॉम माय शिष्यास, असं म्हणायची पाठी आहे, नाही का? त्याला काय पाहिजे होतं, त्याचं ध्येय काय होतं, त्यांनी काय केलं, हे आपण विसरूनच जातो. त्याला नको ते बरोबर करतो आहे. असं मुद्दा काय? मना होय उत्साह धैर्याचा, अभ्यास जे आपण करी, आपण याचे करी, हृदयाचे अनुभव भरी, ऐशी रम्यपणाची थोरी अखंड जेत. रम्य हे स्थान इतकं रम्य सुंदर पाहिजे की म्हणजे अभ्यास करावा लागत नाही, आपोआप अभ्यास होतो. मंदिराचा अनुभव येतो ना, जग पुष्कळ होतो, सेवक होत नाही, बरं अजून तरी म्हणजे कसं आहे बघा, असं घरी झालं पाहिजे. हो, असं काय करतात नाही का? दरवेळी लोक कुठे जाणार, शक्यच नाही. मग जिथे बसला असताना अभ्यास सहज होतो. हृदयाचे अनुभव वरी, अनुभव वाट पाहत येतो. तुझ्या हृदयाला येतो मी घेतो. महाराज म्हणाले अनुभव वाट पाहतोय, घेणारा भेटत. अनुभव बरोबर कायमचा आहे. पुढे म्हणाले जया आज जाता पार्था, तपश्चर्या मनोरथा, पाखंडिया ही आस्था समूळ हो. जागेत गेलाच नाही, त्या जागेच्या बाजूला गेला. ज्ञानेश्वर महाराज वडिलांनी पुढे बघा, अशी जागा आहे, त्या जागेच्या बाजूला गेला तर मनोरथा तपश्चर्या, इच्छा होते तपश्चर्या करावी. वर्णनाची खुबी बघा तुम्ही, अशी जागा पाहिजे की सर त्या बाजूला गेल्यावर तपश्चर्या करावी बा असं मनोरथ होतो. इतकंच नाही, जो पाखंडी आहे, नास्तिक आहे, त्याची आस्था म्हणजे त्याची श्रद्धा निर्माण होते. पुढे म्हणाले स्वभावे वाटे येता, जरी वरपडा जायला अवचिता, तरी सकामही परी मागवता निघू विसर. एक मनुष्य प्रवासाला निघाला, तो सहज त्या बाजूला गेला. हेतूनही त्या बाजूला जायचा, पण सहज त्या बाजूला गेला तर तो सकाम असून सुद्धा तिथून निघू नये असं त्याला वाटतं. म्हणजे प्रापंचिक असून सुद्धा तिथून त्याला निघू नये असं वाटतं. पुढे म्हणाले ऐसे राहते आते राहावी, ज्याला राहायचं नाही अशा माणसाला राहायची इच्छा निर्माण करतात. भ्रमया ते बैसरी, सारखा चक्रा मारतोय, भ्रमतो आहे अशा माणसाला स्थिर करतो. थापटून चेववी विरक्ती ते, त्याची विरक्ती जी भिजलेली आहे ती थापून जागी करतो. कसा आश्रम पाहिजे बघा. पुढे म्हणाले ते हे राज्यवर सांडीजे, मग निवांता येथेच असीजे. एक राजा आहे, तो आला, तो म्हणलं जाऊ राज्य सिद्ध, इथेच राहू झाला. तुम्हाला मी सांगितलं ना ते शकुंतलेचं, जेव्हा राजा आला आश्रमामध्ये तेव्हा जोडे बाहेर काढले, शांत आश्रम पदा असं कालिदासाचं वाक्य. म्हणजे काय शांत आहे हा आश्रम. तसं हे राज्यवर सांडीजे, मग निवांता येथेच राहीजे. ऐसे शृंगारी आहे उपजे देख देखील, शृंगारी मनोवृत्ती ज्याची आहे, ज्या प्रापंचिक म्हणा तुम्ही, अशा माणसाला सुद्धा जाऊ दे सगळं आणि ते आपण राहू असं वाटत नाही. जे येणे माने बरवंत म्हणजे उत्तम असं स्थान, आणि तैसेची अति चोखट पवित्र असं स्थान, जेथ अधिष्ठान प्रगट डोळा दिसे. परमात्मा ज्याला जणू काय प्रगटच तिथे दिसतोय असं असावे. आणि काय लोक पहावे. आणखी एक बघा म्हणाले, जे साधकी वसती हो, जिथे साधक राहत आहे असं ते पाहिजे. साधकांची वस्ती जिथे आहे, आणि जनाची पाय रवे रुळेची ना, रव म्हणजे धूळ, फार लोक जिथे येत नाही. तर हा आला तो आला तो आला, गर्दी झाली आहे. जनाची पाय रवे रुळेची, कसं शक्य आहे हो? नाही का? अलीकडचं काही विचारू नका, कसं असतं. पुढे म्हणाले जेथ अमृताचे पाडे, बरं का, मुळाही सगट गोडे, जोडती दाटे झाडे सदा कळत. म्हणाले तिथे झाडी आहे, फळ देणारी झाडी आहे, गोड फळ देणारी झाडी. कशी आहे तर गोड अमृतासारखी आहे, आणि मुळाही सगट गोडे,
त्या झाडाला मुळापासूनच गोडी आहे अशी झाडी आहे. पावला पावला उदके वर्षा काळी ही चोखे. पावला पावलाला पाणी आहे, सुंदर निर्झरे का विशेषे सुलभे जेत. झरे आहेत आणि इतकं नव्हे तर पाणी साठवण्याची कला आहे पुन्हा पुन्हा. हा आत पडू आळू माळू. आता म्हणजे सूर्य, ऊन ऊन आहे पण बेताच आहे बरं का. जाणीजे तरी शीतळू. खरं म्हणजे आता हा सूर्य ताप देणारा, पण खरं पाहिलं तर तो शीतळ आहे. पवन अति निश्चळू मंद झुळके. वारा आहे पण त्या डाव्या मजल्यावरचा वारा नाही, मंद झुळके वारा सुटला. बहुत करोनी. आता बघा आता तिथे पक्षी पशु वगैरे असणार. पाणी बहुत करोनी निशब्द दाटन विहे श्वापद. बहुतेक निशब्द आहे, शांत आहे आणि दाटन विहे श्वापद म्हणजे सिंह वाघने अशी श्वापद लांडगे नाही तो तिथे दाट असल्यावर. शुक हन षटपद तेवते नाही. पोपट किंवा हे बगळे बिगळे तिथे नाही, कारण साहेब ओरडतात फार. हे पोपट वगैरे असतात ना फार आळगावला करतात. तुम्ही बघा तिथे असतात ना बरोबर, तिथे शांतता म्हणजे अशी शांतता. पुन्हा म्हणाले पाणी लगे हंस. पाणी प्याय करता हंस येतात, बगळे नव्हे हंस येतात. दोन्ही चारी सारस सारस पक्षी, एक दोन चार सारस पक्षी. कवळे एके वेळी बैसे कोकिळ हो का. एखादी वेळी कोकिळ आली चालेल म्हणाले. पुढे म्हणाले निरंतर नाही. आता म्हणतात शांतता पाहिजे ना, निरंतर नाही. हे पुढचे पक्षी कायमचे नाही, तरी आली गेली काही. कोण हे तुका मयूर ही आम्ही ना न म्हणू. आम्ही नाही म्हणणार नाही. एखादा मयूर मोर मधून आला म्हणून ते ओरडतात विकाडतात मोर सुद्धा बरं का. म्हणून म्हणाले निरंतर नाही तरी आली गेली काही. हो तुका मयूर ही आम्ही ना न म्हणू. परी आवश्यक पांडवा ऐसा ठाव जोडावा. तेच निगूढ मठ व्हावा का शिवालय. अशा त्या जागेमध्ये एक मठ किंवा शिवाचं मंदिर तिथे असावं. आणि मग दोही माझी आवड येते जे मानले होय चित्ते. मठ म्हणा किंवा शिवालय म्हणा, जे तुमच्या मनाला आवडेल. बहुत करून एकांते बैठेगा सुचौदेशे प्रतिष्ठाप्य. बसायचंय व तिथे बसावं. म्हणून कैसे ते जाणावे मन राहते पहावे. राहेल ते तर रचावे आस नाहीसे. अशा ठिकाणी शांतपणे बसून मग आसन घालावं. तरी आता आसन सांगताय वरी चोखट मृगशिरेवरी माझी धूत वस्त्राची घडी तळवती अमोडी कुशांकर. खाली जमिनीवर गवताचं आसन कुशांकर, कुशगवत त्याचं आसन, त्याच्यावरती धूत वस्त्राची घडी, धुतलेल्या वस्त्राची घडी आणि त्याच्यावरती मृगाजीनं असं आसन घालून मग बसावं. आणि मग सकोमल सरिसे सुभद्र राहती पैसे एक पाडे तैसे भोजा झाले. हे जे तुम्ही आसन घातलेलं आहे हे कोमल आहे, मऊ आहे, पण सम पाहिजे. नाट्यशीतम ना पिनिचम असं श्लोकात आहे. फार उंच नव्हे फार खाली नव्हे, असं सम घातल्यानंतर परी सावियाची उंच होईल तरी अंग हान डोलेल. नीच तरी पावेल भूमी दोष. म्हणून उंच सखर असू नये. आणि मग शेवटी सांगताय म्हणून तैसे न करावे समभाव धरावे. हे बहु असो होवावे असं नाहीसे. मग तत्र एकाग्रम मन कृत्वा अशा ठिकाणी एकाग्र मन करून गुरुजीने दिलेला मंत्र किंवा गुरुचं स्मरण करून आपण ईश्वर चिंतन करावं. हे पुढच्या रविवारी. जानकी जीवन स्मरण जय जय राम.